पुण्यातील मानाच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठापना झाली असून सालाबाद प्रमाणे यंदाही गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे। ऐतिहासिक पार्श्वभूमी असणाऱ्या केसरीवाडा या मानाच्या गणपतीचीही प्रतिष्ठापना झाली आहे। विशेष म्हणजे यावर्षी लोकमान्य टिळकांच्या पिढीतील रौनक टिळक यांच्याकडून ही प्रतिष्ठापना झाली असून त्यांच्याशी संवाद साधलाय न्यूज अनकटने। पाहूयात। पुण्यात मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे। बहुतेक करून सर्व मानाच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा पार पडलेली आहे। आपण सध्या आहोत केसरीवाडा गणेशोत्सव मंडळाच्या इथे। याही मंडळाच्या प्राणप्रतिष्ठा वेळेत झालेली आहे। आपल्यासोबत आहेत मंडळाचे रौनक टिळक, त्यांच्याशी आपण या गोष्टीवर बातचीत करूया। नमस्कार सर। नमस्कार। काय सांगाल, आज उत्साहाचं वातावरण आहे, गणेशोत्सव जोरात आहे आणि त्यामध्ये कसं आहे, आपण आपला हा मानाचा गणपती आहे तर प्राणप्रतिष्ठा वगैरे वेळेत झालेली आहे आपली, काय सांगाल? मी ह्या वर्षी पहिल्यांदा प्राणप्रतिष्ठा करतोय। माझे वडील नेहमी प्राणप्रतिष्ठा करतात, पण ह्या वर्षी त्यांना ऑस्ट्रेलियावरनं आमंत्रण आलं होतं, मेलबर्नमधनं, की गणपती बसतोय तिथे पण, म्हणून ते पण गेले तिथे। म्हणून ह्या वर्षी खूप छान वाटलं पहिल्यांदा प्राणप्रतिष्ठा केली म्हणून, बरं वाटलं। म्हणजे एक ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला आपला हा गणेशोत्सव आहे केसरीवाडा, तर म्हणजे त्याचं एक वैशिष्ट्य वेगळं आहे। आणि यावेळेस तुम्ही पहिल्यांदा म्हणजे आपण म्हणतो ना की पिढ्यानपिढ्यापासून आपला एक वारसा आलेला आहे, तर त्याबद्दल कसं वाटतंय तुम्हाला? आज पहिल्यांदा तुम्ही प्राणप्रतिष्ठा केली आहे। असं पहिल्यांदा मी नेहमी बघायचो माझ्या बाबांना करताना प्राणप्रतिष्ठा, पण यावेळेस ती करायला असं खूप छान वाटलं आणि आतनं भरून आलं करताना। यावेळेस मंडळाचे उपक्रम काय काय असतील आपल्या? यावेळेस ब्लड डोनेशनचा कॅम्प झालाय, कुकिंग कॉम्पिटिशन्स, ड्रॉइंगचे कॉम्पिटिशन लहान मुलांसाठी, आणि इथे कार्यक्रम पण असतात गाण्याचे, आणि एक फिजिओथेरपीचा पण कॅम्प आहे यावेळेस। म्हणजे 10 दिवसाच्या या गणेशोत्सवात कार्यक्रमांची रेलचेल आहे दरवर्षीप्रमाणे। अजून नाविन्यपूर्ण अशा काही गोष्टी आहेत, म्हणजे आता जसं ब्लड डोनेशन सांगितलं, अजून सामाजिक उपक्रमामध्ये आपला नेहमी सहभाग असतो मंडळाचा, आणि शेवटच्या दिवशीचा पण आपला एक वेगळा उपक्रम असतो, त्याबद्दल काय? त्याबद्दल शेवटच्या दिवशी नेहमीसारखंच आहे, आणि फक्त फिजिओथेरपीचा कॅम्प आहे सगळ्यांसाठी, येऊन त्यांचं काय चेकअप असेल काय करायला। धन्यवाद रौनक सर। थँक्यू। तर आपण पाहिलं की मानाच्या केसरीवाडा गणपतीच्या मंडळाचे आता आपण पाहिलं की पिढ्यानपिढ्या आता वारसा पुढे चालत आलेला आहे, आणि रौनक टिळक यांनी आज प्रतिष्ठापना केलेली आहे गणेशोत्सवाची। तर आपण असेच मानाचे गणपती पाहत राहणार आहोत पुण्यातील। न्यूज अनकटसाठी मी गुरुराज, कॅमेरामन वैभवसह पुणे।